ब्रेकनंतर एक महत्त्वाची बातमी आहे। चंद्रपूरमध्ये कोट्यवधी रुपयांच्या कोळशाची काळ्या बाजारामध्ये विक्री करण्यात आलेली आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती बरांज कोळसा खाण परिसरात हा प्रकार घडलेला आहे। महिन्याला साधारणतः 50 कोटी रुपयांच्या कोळशाची बेकायदा विक्री तर अनुदानित कोळसा खुल्या बाजारामध्ये बेकायदा पद्धतीने विकला जातोय। कोळसा तस्करीमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील मोठं रॅकेट असल्याची देखील माहिती मिळते। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे यांच्याकडून। गजानन, आपण पाहतोय या ठिकाणी चंद्रपूरमध्ये कोट्यवधी रुपयांची कोळशाची काळ्या बाजारामध्ये विक्री होती असं कळतंय। काय अपडेट या संदर्भात? नक्कीच TV9 मराठीला खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे की चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील बरांज खाण परिसरामधून रोज साधारणतः 50 कोटी रुपयांच्या कोळशाची काळ्या बाजारात विक्री होते। जो पॉवर प्लांटला अनुदानित कोळसा दिला जातो त्यापैकी निम्मा कोळसा खुल्या बाजारात ब्लॅक मध्ये विकला जातो आणि यामुळे शासनाचं मोठं नुकसान आहे। प्रशासनाला स्थानिक नागरिकांकडून वारंवार तक्रारी करण्यात आलेल्या आहे, पर्यावरणाच्या तक्रारी करण्यात आलेल्या आहे, बेकायदा उत्खननाच्या तक्रारी करण्यात आलेल्या आहे, परंतु प्रशासन कुठलीही कारवाई करत नाही या सगळ्या रॅकेटमध्ये। कारण की मोठ्या प्रमाणात कोळसा जो आहे तो खुल्या बाजारात विकला जातोय। जो कोळसा पॉवर प्लांटला जाणं अपेक्षित असते तो कोळसा खुल्या बाजारात विकल्याने सरकारचं मोठं नुकसान होत आहे। स्थानिक नागरिकांकडून वारंवार तक्रारी केलेल्या आहेत, त्यामध्ये वनजमिनीचं प्रकरण आहे, प्रदूषणाचं प्रकरण आहे, सगळ्यात मोठं आहे म्हणजे ते जो आरक्षित कोळसा आहे पॉवर प्लांटसाठी तो कोळसा भद्रावती बरांज कोळसा माईन परिसरामधून खुल्या बाजारात विकला जातोय। प्रशासनाच्या कडेही बाब पोहोचलेली आहे परंतु तरीही कारवाई होताना दिसत नाही। TV9 मराठीकडे त्याबाबतची एक्सक्लुझिव्ह माहिती आहे आणि तक्रारी जी आहे त्या वरिष्ठ मंत्रालयापर्यंत पोहोचलेल्या आहे परंतु कारवाई होताना मात्र दिसत नाही। धन्यवाद गजानन दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी।